बघा आता काय दिलेलं आहे, केव्हीएलनं सॉल्व्ह करायचं आपल्याला. कशाने करायचं आहे? केव्हीएलनं. लूप युजिंग लूप इक्वेशन म्हटलं तरी चालेल. ओके. असं की एक्झाममध्ये जर विचारलं तर काय करतात, एक्झाममध्ये तुम्हाला एकतर डायरेक्शन ऑफ करंट देतात. ओके. जर डायरेक्शन दिलेलं असेल तर त्या डायरेक्शन सोडले जर चालते. आणि जर समजा तुम्ही कन्सिडर केली एखादी डायरेक्शन, ही काय त्यांनी डायरेक्शन दिलेलं आहे कोणतीही, क्लॉकवाईज दिलेलं आहे, ही दिलेलं आहे क्लॉकवाईज. आपण काय करतो मोस्ट ऑफ द केसमध्ये, आपण एक क्लॉकवाईज घेतो आणि एक अँटी क्लॉकवाईज घेतो. बरोबर आहे का? तुम्ही सोडवली, समजा तुम्ही अँटी क्लॉकवाईज घेतली तर तुम्हाला काढायचा आहे कुठला करंट? हा काढायचा ना, याच्यातून जाणारा करंट काढायचा ना, आहे का नाही? म्हणजे हा I2 काढायचा आहे, 4 ओहम मधला करंट काढायचा आहे. I2 काढायचा. I2 तुमचा काय आहे? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. तुम्ही जर ह्याला अँटी क्लॉकवाईज घेतलं तर काय येणार आहे? तो I2 येणार आहे, मायनस होणार आहे का नाही? म्हणजे जो तुमचा आन्सर येईल तो काय येणार आहे? मायनस मध्ये येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे का नाही? चला आपण काय करू, आपल्या रेग्युलर पद्धतीनं सॉल्व्ह करू त्याला. साईन द्यायला विसरायचं नाही. ओके. आता बघा आपण काय केलं, नेहमी या पॉईंट पासून कन्सिडर करतो आणि याला क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये, या पॉईंटला कन्सिडर करून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, आहे की नाही? हा काय झाला? I1. बघा ह्या ब्रँच मधून I1 फ्लो झाला कोणत्या डायरेक्शन मध्ये? अपवर्ड. असा आला, असा आला. याच्यातून जाणारा करंट कुठला आहे? I1, आहे की नाही? बघा जिथे एंटर करतो तिथं प्लस साईन, जिथून बाहेर पडतो तिथं मायनस साईन. हा इथून असा I1 आला, नंतर कुठे गेला? खाली गेला. पण आता इथं खाली जाणारा करंट फक्त I1 नाहीये. बघा आता हा इथपर्यंत झालं. इथून निघाल्यानंतर हा करंट मात्र काय आहे? I1च आहे की नाही? ओके. हा करंट काय झाला? I1 ची ट्रेस झाली पाहिजे. या केसमध्ये बघा इथून करंट स्टार्ट झाला. समजा हा करंट मी कोणत्या डायरेक्शन मध्ये दाखवला? अँटी क्लॉकवाईज. म्हणजे हा करंट कोणता आहे? I2. याला I2 म्हटलं आहे की नाही? I2. इथं पण काय गेला? I2. जिथं करंट एंटर करेल तिथं प्लस साईन, जिथं लिव्ह करेल तिथं मायनस साईन, जिथं करंट एंटर करेल तिथं प्लस, लिव्ह करेल तिथं मायनस. बघा इथं कुठला आला? I2 आला, इकडून आला I1. याच्यातून जाणारा करंट काय असणार आहे? I1 प्लस I2 ऑब्विस, आहे की नाही? बघा आता मग इक्वेशन लिहायचं, मला फर्स्ट इक्वेशन लिहायचं. माझ्याकडे सगळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन आले, करंट आले, रेजिस्टर आले. ओके. त्याच्यानंतर मी आता इक्वेशन लिहिणार. इक्वेशन कुठून स्टार्ट करणार? मी या पॉईंट पासून स्टार्ट केलं. मी अपोर डायरेक्शन मध्ये चालू झालो. वरती काय आले इक्वेशन मध्ये? फर्स्ट काय भेटलं मला? -4 व्होल्टचं व्होल्टेज भेटलं. नंतर काय येणार आहे पुढं? प्लस I इंटू आर करतो आपण, आहे का नाही? तर I किती आहे इथं? I1 आहे आणि R किती आहे? 1. म्हणजे काय येणार आहे? +1 इंटू I1. नंतर काय येणार आहे पुढं? असं आला. इथं काय भेटलं तुम्हाला? 2 ओहमचा रेजिस्टन्स, आहे की नाही? 2 ओहमचा रेजिस्टन्स +2 साईन, जिथे एंटर करेल ते प्लस मायनस, आहे की नाही? +2. करंट काय झाला? I1 प्लस I2. नंतर पुढे गेला, साईन कुठं लागते तुम्हाला? प्लस काय आलं? 10 इज इक्वल टू काय झालं? 0. चला इक्वेशनला हे करा, थोडंसं इझी करा. -4 + 10 6 झालं, आहे का नाही? +6. हे काय झालं? 3I1 + 2I2 + 6 इक्वल 0. हां, 3I1 + 2I2 इज इक्वल टू -6. चला सेकंड इक्वेशन लिहायचं आपल्याला. हे इक्वेशन नंबर 1, आहे का नाही? फॉर लूप 1 म्हटलं. लूप फर्स्ट कुठला घेतला? हा लूप फर्स्ट, आहे का नाही? लूप सेकंड कोणता आहे? हा आहे. चला लूप सेकंड काय येणार आहे? लूप 2 साठी काय येईल? इथून स्टार्ट करायचं. हा करा. काय आलं? 4I2 हा +3I2 करंट गेला ना इथून, आहे का नाही? 3I2 हा +2I1 + I2
प्लस काय आलं 10 प्लस काय येते मला सांगा 10 प्लस 10 इज इक्वल टू 0 0 करा ह्याला सॉल्व्ह आता काय येईल बघा 10 इकडे गेला 10 इकडे गेलं -10 आलं है की नाही 4i2 प्लस 3i2 प्लस 3i2 7i2 प्लस हे 2i2 9i2 9i2 हां प्लस प्लस 2i1 प्लस 9i2 है की नाही चला इक्वेशन नंबर काय झालं तुमचं इक्वेशन नंबर काय झालं चला 1 आणि 2 सॉल्व्ह करा i1 i2 येते तुमचा i1 इज इक्वल टू किती आणि i2 इज इक्वल टू किती चला कॅल्सीवरती पुट करा तुम्ही कॅल्सीवर कॅल्क्युलेशन करा सॉल्व्ह करतील ना बघा किती आला i1 -1.47 एम्पियर आणि i2 किती आला -0.78 एम्पियर आता मला सांगा आपल्या i2 चे डायरेक्शन काय आहे अँटी क्लॉकवाईज आहे त्यांनी दिलेले कुठले आहे क्लॉकवाईज म्हणजे तुमचा i2 किती आला प्लस स्टेटमेंट लिहायचे ते स्टेटमेंट काय लिहिणार तुम्ही स्टेटमेंट काय लिहिणार कन्सिडर डायरेक्शन इज इन ऑपोजिट डायरेक्शन ऑफ दी गिवन डायरेक्शन आहे का नाही गिवन डायरेक्शन ऑफ दी करंट मग काय येणार इथं i2 इज इक्वल टू काय येणार आहे 0.78 एम्पियर आहे की नाही काय झालं मायनस साईन का गेलं आपण क्लॉकवाईज घेतलं होतं ना अँटी क्लॉकवाईज घेतलं दिलेलं आहे क्लॉकवाईज अशा पद्धतीने आपलं केवीएल सॉल्व्ह करायचं आपलं